नाव मारुती ब्रह्मण्य पांढरे, राहणार उमराणे, तालुका जत, जिल्हा सांगली. विषय म्हणजे मोजणीबाबत आहे. बनावट मोजणी केलेल्याबाबत ते नकाशा तयार झाला रद्द करून मिळण्याबाबत आहे. दुसरी गोष्ट, तहसीलदारनं रस्ता करून दिल्यानंतर 1 वर्षाच्या नंतर समोरच्या शेतकऱ्याने परत रस्ता बंद केलेला आहे. शाळेची मुलं आहेत, दूध आहे आणि जनावर आहेत, असं म्हणून आम्हाला सगळं कोंडी झालेलं आहे आणि तात्काळ रस्ता आम्हाला मिळावा ही विनंती. राजेंद्र राऊत याने बजारे असे मिळून त्याने बोगस मोजणी करून बोगस नकाशा तयार केलेला आहे. ते रद्द मिळण्याबाबत कारवाई व्हावी. त्या कर्मचाऱ्यावर कारवाई व्हायला पाहिजे. मोजणीच्या कर्मचाऱ्यावर कारवाई व्हायला पाहिजे कायदेशीर. तसं आमच्याकडे पुरावा नाही, त्यांनी बनावट केलेला पुरावा माझ्याकडे आहे. बनावट मोजणी केलेला पुरावा माझ्याकडे आहे. म्हणून जर माझी जर चूक असेल तर माझ्यावर कारवाई व्हावी. माझी जर चूक होत असेल तर माझ्यावर त्यांनी कारवाई करावी. आता परत तहसीलदारांना रस्ता करून दिल्याच्या नंतर 1 वर्षाच्या नंतर समोरचा शेतकरी परत रस्ता बंद करतोय. मग ती तहसीलदारकडे मागणी केली, तहसीलदारनं डिपार्टमेंटकडे पाठवलं. डिपार्टमेंट काय म्हणताय, गाव पातळीवर तुम्ही तिथं हे करा, मिटवा म्हणते. आणि जर गाव पातळीवर मिटत असेल आम्ही तहसीलदार कशाला जायला पाहिजे, काय जायचं तिथं. मग आम्हाला तात्काळ तो रस्ता खुल्ला करून मिळाला पाहिजे.